माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे तसेच शस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांवर विशेष कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी 2 पथके तयार करून मोहीम राबवली। पहिल्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वरिया बंडगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की करोली एम तालुका मिरज येथील रोहित मच्छिंद्र माने वय वर्ष 26 बिगर परवाना मावती बनवटीचे लाकडी अग्निशस्त्र घेऊन करोली फाटा परिसरात फिरतो आहे। त्वरित सापळा रचून संशयितास ताब्यात घेतला असता त्याच्याकडे परवाना नसल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। दुसऱ्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत साळुंखे यांना माहिती मिळाली मायक्कानगर विटा येथील साईनाथ सुनील धुमाळ वय वर्ष 20 हा प्लास्टिकच्या पोत्यात तलवार घेऊन फिरत आहे। निगराणी दरम्यान त्याला पकडून अंगझडती घेतली असता लाकडी हँडलची तलवार मिळून आली। त्याने ही तलवार स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी बाळगली असल्याची कबुली दिली। त्याच्यावर विटा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह संबंधित पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले। LCB सांगलीची ही कारवाई जिल्ह्यात अवैध शस्त्रविरोधाची धडक मोहीम असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलेलं आहे।